नमस्कार सर्वांना। यावर्षी श्रावण सोमवार हा 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024पर्यंत राहणार आहे। तर श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी शिव उपासना केल्यास कोणते फळ आपल्याला मिळू शकते याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रावण महिन्यामध्ये व्रत, दान आणि उपासना अतिशय शुभ मानली जाते। आपली पुराणे आणि धर्मग्रंथे बघितली तर शिवपूजेला श्रावण महिन्याचा महिमा अनन्यसाधारण आहे। याच महिन्यामध्ये पार्वतीने शिवाची घोर तपश्चर्या केली आणि याच महिन्यात भगवान शिवाने तिला दर्शन दिले। तेव्हापासून या महिन्यात भगवान शिवाची तपश्चर्या आणि उपासना केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होऊन जीवन सफल करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे। आता आपण श्रावण महिन्याची कथा जाणून घेऊया। अमरपूर शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्यांचा व्यवसाय दूरवर पसरला होता। शहरातील प्रत्येकजण त्या व्यावसायिकाचा आदर करत असे। इतकं सगळं असूनही त्याला मुलगा नसल्यामुळे त्या व्यावसायिकाला खूप दुःख व्हायचे। हीच चिंता त्याला रात्रंदिवस सतावत होती। त्याच्या मृत्यूनंतर त्याचा प्रचंड व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळणार याची चिंता तो सतत करत असे। पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्यापारी दर सोमवारी भगवान शंकराची उपासना करत असे। संध्याकाळी व्यापारी शिवमंदिरात जाऊन शंकरासमोर तुपाचा दिवा लावत असे। त्या व्यावसायिकाची भक्ती पाहून एके दिवशी देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली, हे भगवान, हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे। तो किती दिवसांपासून सोमवारचा उपवास आणि नियमित पूजा करत आहे। देवा, या व्यावसायिकाची इच्छा पूर्ण करा। भगवान शिव हसत हसत म्हणाले, पार्वती, या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते। जीव जे काही कर्म करतात त्याचं फळ त्यांना मिळत असतं। पार्वतीजींना ते मान्य नव्हते। पार्वतीजी आग्रह करू लागल्या, नाही भगवान, तुम्हाला या व्यापाराची महत्त्वाकांक्षा पूर्ण करावी लागेल। तो तुमचा अनन्य भक्त आहे। दर सोमवारी तो तुमचा उपवास करतो आणि पूजेनंतर तुम्हाला अन्न अर्पण करतो आणि एक वेळ भोजन घेतो। त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान तुम्हाला द्यावे लागेल। पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले, तुमच्या विनंतीवरून मी या व्यावसायिकाला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो, पण त्याचा मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही। त्याच रात्री भगवान शंकराने व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि आपल्या मुलाच्या 16 वर्षाच्या जगण्याबद्दल देखील सांगितले। देवाच्या या आशीर्वादाने व्यापारी सुखी झाला, पण त्याच्या मुलाच्या अल्पायुष्याच्या चिंतेने तो आनंद नष्ट झाला। पूर्वीप्रमाणे सोमवारी व्यावसायिकाने उपवास सुरू ठेवले। काही महिन्यांनी त्याच्या पत्नीला एक अतिशय सुंदर मुलगा झाला। त्या मुलाच्या जन्माने व्यावसायिकाच्या घरात आनंद भरला। मुलाच्या जन्माचा सोहळा मोठा थाटामाटात साजरा करण्यात आला। आपल्या मुलाच्या अल्पायुष्याचे रहस्य त्याला ठाऊक असल्यामुळे त्या व्यावसायिकाला मुलगा झाल्याचा फारसा आनंद झाला नाही। हे रहस्य घरातील कोणालाच माहीत नव्हते। विद्वान ब्राह्मणांनी त्या मुलाचे नाव अमर ठेवले। अमर 12 वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। व्यापाऱ्याने अमरचे मामा दीपचंद यांना बोलावून घेतले आणि अमरला शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला सोडण्यास सांगितले। अमर आणि त्यांचा मामा वाटेत जिथे जिथे रात्री मुक्काम करायचे तिथे ते यज्ञ करायचे आणि ब्राह्मणांना भोजन पुरवायचे। बराच प्रवास करून अमर आणि मामा एका शहरात पोहोचले। त्या नगराच्या राजाच्या मुलीच्या लग्नाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर सजवले होते। लग्नाची मिरवणूक ठरलेल्या वेळी आली, पण मुलाचे वडील आपला मुलगा एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे मुलाचे वडील खूप काळजीत होते। त्यांना खूप भीती वाटत होती की ही गोष्ट जर राजाला समजली तर कदाचित राजा या लग्नाला नकार देतील, यामुळे त्यांची बदनामी होईल। मुलाच्या वडिलांनी अमरला पाहिले आणि त्यांच्या डोक्यात एक विचार आला की या मुलाला वर बनवून राजकन्येशी लग्न लावून दिले तर लग्नानंतर मी त्याला पैसे देईन आणि राजकन्येला माझ्या शहरात घेऊन जाईन। असे मुलाच्या वडिलांनी अमर आणि मामा यांच्याबरोबर प्रस्ताव ठेवला। पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी दीपचंद मामाने मुलाच्या वडिलांचा प्रस्ताव स्वीकारला। अमरने वराची वेशभूषा करून राजकुमारी चंद्रिकाशी लग्न केले।
राजकन्येला भरपूर पैसे देऊन राजाने तिचा निरोप घेतला. अमर परत येत असताना त्याला सत्य लपवता आले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की राजकुमारी चंद्रिका, तू माझ्याशी लग्न केले आहेस. मी वाराणसीमध्ये शिक्षण घेणार आहे. आता ज्या तरुणाची बायको तुम्हाला व्हावी लागेल त्याला एक डोळा आहे. जेव्हा राजकन्याने तिच्या ओढणीवर काय लिहिले होते ते वाचले तेव्हा तिने त्या एका डोळ्याच्या मुलाबरोबर जाण्यास नकार दिला. राजाने सर्व काही जाणून घेतले आणि राजकन्येला राजवाड्यात ठेवले. दुसरीकडे अमर आणि त्याचे मामा वाराणसीला पोहोचले. अमर गुरुकुलात शिकू लागला. अमरने वयाची 16 वर्षे पूर्ण केल्यावर त्यांनी यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले. भगवान शिवाच्या वरदानानुसार अमर रात्री त्याच्या खोलीत झोपला आणि अमरला जीव गमवावा लागला. सूर्योदय होताच अमर मृत झाल्याचे पाहून मामा रडायला लागले आणि आजूबाजूचे लोकही दुःख व्यक्त करू लागले. तेवढ्यात भगवान शिव आणि माता पार्वतीलाही शोकाचा आवाज ऐकू आला. पार्वतीजी देवांना म्हणाल्या, प्राणनाथ, मला त्यांच्या रडण्याचा आवाज सहन होत नाही. तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर केले पाहिजे. जेव्हा भगवान शिव माता पार्वतीसोबत अदृश्य रूपात अमरच्या जवळ गेले तेव्हा ते पार्वतीजींना म्हणाले, पार्वती, हा त्याच व्यावसायिकाचा मुलगा आहे. मी त्याला 16 वर्षाच्या वयाचे वरदान दिले होते. आता त्याचे वय संपले आहे. पार्वतीजींनी पुन्हा भगवान शिवाला विनंती केली, हे प्राणनाथ, तुम्ही या मुलाला जिवंत करा, अन्यथा त्याचे आई वडील आपल्या मुलाच्या मृत्यूवर रडत रडत आपल्या प्राणांची आहुती देतील. या मुलाचे वडील तुमचे परमभक्त आहेत. वर्षानुवर्षे सोमवारी उपवास करतात. तो तुम्हाला अन्न अर्पण करत आहे. पार्वतीच्या विनंतीनुसार भगवान शिवाने मुलाला जिवंत होण्याचे आशीर्वाद दिले आणि काही क्षणातच अमर जिवंत होऊन उठून बसला. आता अमरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अमर आपल्या मामासह शहराकडे निघाला. दोघेही चालत असताना ते त्याच शहरात पोचले जिथे अमरचे लग्न झाले होते. अमरने त्या शहरात एक यज्ञही आयोजित केला होता. नगराच्या राजाने तेथून जाताना यज्ञाचे आयोजन केलेले पाहिले. राजाने अमरला लगेच ओळखले. यज्ञ संपल्यानंतर राजाने अमर आणि मामाला राजवाड्यात नेले आणि अमरला काही दिवस राजवाड्यात ठेवल्यानंतर भरपूर पैसे आणि कपडे देऊन राजकन्येसह त्यांना निरोप दिला. राजाने वाटेत सुरक्षेसाठी अनेक सैनिकही पाठवले. दीपचंद मामा शहरात पोहोचताच त्याने घरी निरोप पाठवून त्याच्या आगमनाची माहिती दिली. आपला मुलगा अमर जिवंत परत येत आहे या बातमीने व्यापारी खूप खुश झाला. व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. भूक तहान सगळं विसरून व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची वाट पाहत होते. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास ते दोघेही आपल्या प्राणांची आहुती देतील असा निश्चय त्यांनी घेतला होता. आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून आणि आपली सून राजकुमारी चंद्रिका हिला पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच रात्री भगवान शिव व्यापाऱ्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि व्यापाऱ्याला म्हणाले, सोमवारचे व्रत आणि व्रताची कथा ऐकून मी प्रसन्न झालो आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिले. व्यापारी खूप खुश होता. सोमवारी उपवास केल्याने व्यावसायिकाच्या घरी आनंदाचे आगमन झाले. तसे शास्त्रामध्येही लिहिलेले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारी व्रत पाळतात आणि व्रतकथा श्रवण करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे ही श्रावण महिन्याची कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.